Welcome to the online lecture of applied mathematics. हे बघा व्हेरी इम्पॉर्टंट मेथड आहे. ही मेथड खूप महत्त्वाची आहे, सबस्टिट्यूशन मेथड. कारण या मेथडवरचे एक दोन एक्झाम्पल तुमच्या एक्झाम मध्ये असतातच, नाही? खूप महत्त्वाची. आता सबस्टिट्यूशन मेथड कधी यूज करायची आणि कशी यूज करायची, दोन गोष्टी लक्षात घ्या. सबस्टिट्यूशन मेथड कधी यूज करायची आणि कशी यूज करायची. तर जनरली 99% प्रॉब्लेम मध्ये तो त्याचा फंक्शन आणि त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. आता फंक्शन आणि फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे सपोज करा log x आहे आणि log x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे 1/x. समजा sin x आहे, sin x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे cos x आहे. tan इन्व्हर्स x आहे, tan इन्व्हर्स x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे 1/1 + x². म्हणजे ही टर्म म्हणजे झाली फंक्शन आणि ही टर्म म्हणजे या फंक्शनचे काय झाले डेरिव्हेटिव्ह. म्हणजे जेव्हा फंक्शन आणि त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह या दोन्ही टर्म जर इक्वेशन मध्ये प्रेझेंट असतील तर तुम्हाला सबस्टिट्यूशन मेथड वापरायची. काय सांगतोय लक्षात घ्या. जेव्हा फंक्शन आणि फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह दोन्ही टर्म जर प्रेझेंट असतील तर तुम्हाला कोणती मेथड वापरायची, सबस्टिट्यूशन मेथड वापरायची. हा पार्ट क्लिअर झाला. आणि काय सबस्टिट्यूट करायचंय तर त्या फंक्शनला टी पुटअप करायचे. काय पुटअप करायचे, फंक्शनला टी पुट करून त्याला पुढे त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आणि सॉल्व्ह करायचे. बघा तुम्हाला एक्झाम्पल वरून क्लिअर होईल काय काय आपल्याला यूज करायचंय ते. राईट, फर्स्ट इव्हॅल्युएट integration e raised to power sin x into cos x dx. आता इथे दोन टर्म आहेत, e raised to power sin x आणि मल्टिप्लाय मध्ये cos x आणि मल्टिप्लाय मध्ये dx. आता एक लक्षात घेतलं तर इथं sin x आहे आणि sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x आहे. म्हणजे sin x फंक्शन झालं, cos x त्याचा डेरिव्हेटिव्ह झाला. म्हणजे ज्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह अवेलेबल आहे त्या फंक्शनला टी पुटअप करायचंय. ज्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह अवेलेबल आहे त्या फंक्शनला टी पुटअप करायचंय. राईट, सोल्युशन बघा. I = इंटिग्रेशन e raised to power sin x multiplied by cos x dx. ही झाली तुमची फर्स्ट स्टेप. राईट, नाउ पुट t = sin x. put t = sin x. आता बघा इथून पुढे महत्त्वाचं आहे, डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. डेरिव्हेटिव्ह ऑफ t जसं y चा डेरिव्हेटिव्ह dy/dx तसं t चा डेरिव्हेटिव्ह dt/dx = d/dx of sin x. चला बोला sin x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, सो dt/dx derivative of sin x is what, cos x. so dt लिहिता येतं cos x into dx. dt cos x into dx. So dt cos x into dx. So therefore I आता बघा काय केलं आपण, लक्षात घ्या. फंक्शन होता sin x, त्याचा डेरिव्हेटिव्ह होता cos x. म्हणून ज्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे त्याला काय ठेवायचं, t. हा पहिला पार्ट. ज्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे sin x चा डेरिव्हेटिव्ह आहे तर sin x ला t, sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x येतो, t चा डेरिव्हेटिव्ह dt/dx. आता हा dx राइट साइडला घेऊन गेला आपण. म्हणजे dt cos x into dx. ही एक व्हॅल्यू आली. t sin x ही एक टर्म आहे. म्हणजे t ची व्हॅल्यू sin x, dt ची व्हॅल्यू cos x into dx. तर या इक्वेशन मध्ये काय चेंज होईल बघा. I इंटिग्रेशन e raised to power sin x, sin x म्हणजे t into cos x into dx, cos x into dx म्हणजे dt.
सो e raised to power t into dt, जसं e raised to power x into dx त्याच पद्धतीने e raised to power t into dt आहे. e raised to power x चे इंटिग्रेशन माहिती आहे, e raised to power x, तर e raised to power t चे इंटिग्रेशन काय येणार, e raised to power t, इथं प्लस c, इथं प्लस c, म्हणजे व्हॉट इज इंटिग्रेशन ऑफ e raised to power t, e raised to power t plus c. हे बट दिस इज नॉट फायनल आन्सर. हे फायनल आन्सर का नसेल, कारण आपल्याला प्रॉब्लेम x मध्ये दिलाय, आपण सोल्युशन t मध्ये दिले, तर t परत सबस्टिट्यूट करा. t ची व्हॅल्यू काय आहे, sin x, म्हणजे तुमचा फायनल आन्सर e raised to power sin x plus c. so this is the solution. परत एकदा एक्सप्लेन करतो. हा sin x आहे, cos x आहे, हा फंक्शन आहे, हा डेरिव्हेटिव्ह आहे. म्हणून फंक्शनला काय पुट अप केला, t, त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला, dt by dx ची व्हॅल्यू cos x आली, dt ची व्हॅल्यू cos x into dx आली, म्हणजे cos x into dx या टर्म साठी dt व्हॅल्यू पुट अप करता येईल. सॉरी, e raised to power sin x, sin x साठी t ठेवता येईल, म्हणजे हा टर्म काय कन्वर्ट होईल, e raised to t dt, e raised to t dt चे इंटिग्रेशन e raised to t plus c, म्हणजे e raised to sin x plus c. ओके, सेकंड प्रॉब्लेम, प्रॉब्लेम नंबर 2. प्रॉब्लेम नंबर 2, इवैल्यूएट इंटिग्रेशन a raised to power tan x into sec x, sec square x dx. आता बघा, इथं कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे, फंक्शन पाहिजे आणि फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह पाहिजे. फंक्शन कोण आहे, tan x, बरोबर, आणि tan x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे तो आपल्याला माहिती आहे, sec square x, म्हणजे tan x पण अवेलेबल आहे आणि tan x चा डेरिव्हेटिव्ह अवेलेबल आहे. म्हणजे हे झालं तुमचं फंक्शन आणि हा झाला त्याचा डेरिव्हेटिव्ह. फंक्शन आहे, फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे, आणि जे फंक्शन आहे त्याला काय पुट अप करायचे, टी पुट अप करायचे आणि त्याला सॉल्व्ह करायचे, एवढाच क्वेश्चन आहे. राइट, लेट सो पुट t is equals to tan x, काय ठेवायचंय, पुट t is equals to tan x, याचा डेरिव्हेटिव्ह काढा, म्हणजे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ t dt divided by dx is equals to d by dx of tan x. काय तो tan x चा डेरिव्हेटिव्ह, tan x चा डेरिव्हेटिव्ह येतो sec square x. so dt divided by dx, ही व्हॅल्यू काय आली, dt by dx is equals to sec square. हा dx राइट साइडला शिफ्ट करा, म्हणजे सिंपली dt is equals to sec square x into dx. आता लक्षात घ्या, ही झाली dt ची व्हॅल्यू, dt is equals to sec square x dx, t ची व्हॅल्यू t put t is equals to tan x. आता t आणि dt वरच्या इक्वेशन मध्ये अवेलेबल करा, म्हणजे i is equals to इंटिग्रेशन, काय i is equals to a raised to power tan x, त्याला कन्वर्ट केल्यानंतर t ची व्हॅल्यू, सॉरी tan x ची व्हॅल्यू t, म्हणजे हा पार्ट काय होईल, a raised to power t into sec square x dx, sec square x dx, काय sec square x dx ची व्हॅल्यू dt, म्हणजे a raised to power t dt. तुम्हाला माहिती आहे a raised to power x चे इंटिग्रेशन माहिती आहे, a raised to power x dx याचे इंटिग्रेशन आहे a raised to x divided by log a plus c लिहिता तुम्ही. तसंच a raised to power t dt याचे इंटिग्रेशन काय येणार, a raised to power t dt a raised to power t divided by log a plus c. हेच आहे ना, फक्त x च्या ठिकाणी व्हेरिएबल काय यूज केलंय, t यूज केलंय, म्हणून आन्सर सुद्धा कशामध्ये येईल, t मध्ये येईल. म्हणून a raised to t चे इंटिग्रेशन a raised to t divided by log a plus c. बट दिस इज नॉट फायनल आन्सर, कारण आन्सर आपल्याला x मध्ये पाहिजे, म्हणून t ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, आलेली व्हॅल्यू परत सबस्टिट्यूट करायची, म्हणजे तुमचा फायनल आन्सर a to the power tan x divided by log a plus c. So I is equals to a to the power tan x divided by log a plus c. So this is the problem number 2, right? प्रॉब्लेम नंबर 2 चं सोल्युशन काय येतं,
a रेस टू पॉवर tan x डिवायडेड बाय log a प्लस c. प्रॉब्लेम नंबर 2चं सोल्युशन हे कशामुळे आलं, tan x आणि sec square x फंक्शन पण होतं, फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह अवेलेबल होता, म्हणून आपण काय केलं, प्रॉब्लेम नंबर 2चं सोल्युशन काढलं. राईट. नाउ नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 3. बघा प्रॉब्लेम नंबर 3, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन cos ऑफ log x अपॉन x इंटू dx. तर i इक्वल्स टू cos ऑफ, आता डिवाइड बाय x ला मी हा असं लिहितोय तर 1 बाय x, तुम्हाला कळावं म्हणून मी ते लिहिलेलं आहे, नाहीतर डिवाइड बाय x लिहिलं असतं तरी चालेल. ठीक आहे. आता इथं कोण फंक्शन आहे आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह काय आहे तुम्ही ओळखा, फंक्शन ओळखा आणि फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. फंक्शन log x, log x चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय x, म्हणजे log x आहे, log x चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय x आहे, म्हणजे इथं अशी टर्म आहे अवेलेबल log x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x. हे झालं फंक्शन आणि हा झाला डेरिव्हेटिव्ह. तर log x ला काय ठेवायचंय, t ठेवायचंय आपल्याला. पुट t इज इक्वल्स टू log x. राईट. से फर्स्ट स्टेप, पुट t इज इक्वल्स टू log x. राईट. डिफरेंशिएट with respect to x. So dt divided by dx is equals to d by dx of log x. So dt divided by dx, log x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1 upon x. याच्यावरून dt ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येईल 1 upon x into dx. हा टर्म राइट साइडला शिफ्ट केला, म्हणजे dt ची व्हॅल्यू 1 by x dx, t ची व्हॅल्यू log x. तर I इज इक्वल्स टू काय येतं बघा. सो I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन काय येतं cos log x. log x म्हणजे काय, t म्हणजे cos t इंटू, बघा म्हणजे हा झाला cos t आणि 1 by x dx. 1 by x dx म्हणजे काय, dt म्हणजे cos t into dt. तुम्हाला जर कळत नसेल तर या टर्मला आपण फक्त काय केलं, log x ला t ठेवला, 1 by x dx ला dt ठेवला, म्हणजे इंटिग्रेशन ऑफ cos t. व्हॉट इज इंटिग्रेशन ऑफ cos फंक्शन, cos चे इंटिग्रेशन काय येतं, sin येतं, म्हणजे cos t चे इंटिग्रेशन काय यायला पाहिजे, sin t यायला पाहिजे प्लस c. पण आन्सर t मध्ये नकोय, x मध्ये पाहिजे. t ची व्हॅल्यू पुट अप करा, sin ऑफ log x प्लस c. I is equals to sin of log x plus c. I is equals to sin. प्रॉब्लेम नंबर 4 बघा, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन log x डिवायडेड बाय x. आता लक्षात यायला पाहिजे log x डिवायडेड बाय x म्हणजे log x आहे आणि log x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x, म्हणजे दोन्ही फंक्शन प्रेझेंट आहेत. जेव्हा इक्वेशन मध्ये फंक्शन पण असतो आणि त्याच फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह असतो, त्यावेळेस तुम्हाला सबस्टिट्यूशन मेथड वापरायला पाहिजे. आणि सबस्टिट्यूशन मेथड वापरताना ज्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे त्या फंक्शनला t ठेवायचे, म्हणजे log x चा डेरिव्हेटिव्ह आहे तर log x ला t ठेवा, sin x चा डेरिव्हेटिव्ह असेल तर sin x ला t ठेवा, e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह असेल तर e रेस टू x ला t ठेवा. लक्षात येतं. म्हणजे बघा फर्स्ट पुट केलं, log x डिवायडेड बाय x ला काय लिहिता येतं, log x into 1 डिवायडेड बाय x लिहिलं, याला सेपरेट लिहिलं, काही फरक पडत नाही. सो पुट t इज इक्वल्स टू log x, डेरिव्हेटिव्ह काढा, t चा डेरिव्हेटिव्ह येतो dt अपॉन dx, log x चा डेरिव्हेटिव्ह येतो 1 अपॉन x. हा dx राइट साइडला शिफ्ट केला, म्हणजे dt ची व्हॅल्यू काय येते 1 बाय x dx. तर I इज इक्वल्स टू काय चेंज होतो बघा, I मध्ये I इज इक्वल्स टू log x आहे हा टर्म, log x म्हणजे काय t. सो इंटिग्रेशन ऑफ t इंटू राहिली टर्म कोणती 1 बाय x dx. 1 बाय x dx म्हणजे काय लिहिता येतं t dt. t चा पॉवर काही नाही म्हणजे 1 घेता येतो, म्हणजे जसं t dt तसं x dx. x dx म्हणजे x चे इंटिग्रेशन कसं काढतो तसं t चं इंटिग्रेशन. तर t चं इंटिग्रेशन काय येतं t रेस टू पॉवर 1 प्लस 1 डिवायडेड बाय 1 प्लस 1, म्हणजे t स्क्वेअर डिवायडेड बाय 2 प्लस c. आणि t स्क्वेअर, t ची व्हॅल्यू काय आहे log x, म्हणजे log x या टर्मचा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 प्लस. खूप सिंपल आहे. फंक्शन महत्वाचा ही टर्म,
हे तुम्हाला ठेवता आलं पाहिजे. पुट t इज इक्वल्स टू log x ठेवता आलं की पुढचं टर्म ऑटोमॅटिकली तुम्हाला सॉल्व करता येते पुढची टर्म. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5. एक्झाम्पल नंबर 5 बघा. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 1/x cos स्क्वेअर log x. ओके, म्हणजे cos स्क्वेअर त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे का? cos स्क्वेअरचा नाहीये, पण log x चा डेरिव्हेटिव्ह आहे. कारण log x आहे आणि log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x पण आहे. म्हणजे तुम्हाला त्या प्रॉब्लेम मध्ये फंक्शन आणि डेरिव्हेटिव्ह दिसला की सबस्टिट्यूशन मेथड आठवायला पाहिजे. आणि सबस्टिट्यूशन मेथड म्हणजे पुट करायची मेथड आहे. पुट करणे म्हणजे काय फंक्शन आहे त्याची व्हॅल्यू टी पुट अप करायची. राईट. म्हणजे बघा मी काय केलं 1/, हा जो x इकडे शिफ्ट केला फक्त, बाकी काही केलं नाही. केला नाही केलं तरी चालेल आता. राईट. फर्स्ट स्टेप पुट. काय पुट अप करणार? t इज इक्वल्स टू log x. काच log x च का ठेवायचा? कारण log x चा डेरिव्हेटिव्ह अवेलेबल आहे म्हणून ठेवला मी. राईट. डिफरन्शिएट with respect to x. So derivative of t dt divided by dx. Derivative of log x. काय येतो log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x. म्हणजे dt divided by dx ची व्हॅल्यू 1/x. तर dt ची व्हॅल्यू काढा 1/x into dx. तर या इक्वेशन मध्ये चेंज सांगा. काय काय चेंज होईल? I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन 1/. बोला. इथं काय येतं? cos स्क्वेअर log x. log x ला काय ठेवता येईल? t ठेवता येईल. आणि 1/x dx. 1/x dx ला काय ठेवता येईल? dt ठेवता येईल. म्हणजे t ठेवता येईल आणि dt ठेवता येईल. म्हणजे हा टर्म होईल 1/cos स्क्वेअर t into dt. बघा कुठं कुठं टर्म ऍडजस्ट केली. हा log x म्हणजे काय यूज करू शकतो? t. आणि 1/x dx ला काय यूज करू शकतो आपण? dt यूज करू शकतो. राईट. हे तुम्हाला कळावं म्हणून ते रब करत आहे मी. cos स्क्वेअर log x into 1/x dx हे कळावं म्हणून केलेले आहे. आता 1/cos स्क्वेअर x म्हणजे काय लिहिता येतं? cos स्क्वेअर 1/cos स्क्वेअर t म्हणजे sec स्क्वेअर t आणि मल्टिप्लाय बाय dt. फक्त t बदललाय. तुम्ही t ला वेगळा फॉर्म्युला आहे आपल्याकडे असं कन्सिडर करायचं नाही. t म्हणजेच x आहे आपल्यासाठी. जसं तुम्ही sec स्क्वेअर t चे इंटिग्रेशन काढता, सॉरी sec स्क्वेअर x dx, फक्त x च्या ठिकाणी इथं काय आहे? t आहे. sec स्क्वेअर x चे इंटिग्रेशन काय येतं? तर ते येतं tan x. म्हणजे sec स्क्वेअर t चे इंटिग्रेशन काय यायला पाहिजे? tan of t यायला पाहिजे. tan t plus c. पण tan t हे आन्सर येणार नाही कारण t ची व्हॅल्यू पुट अप करावी लागेल. t ची व्हॅल्यू काय आहे? log x आहे. म्हणजे tan of log x plus c. tan of log x plus c हे तुमचं फायनल आन्सर असेल. राईट. सो दिस इज द फायनल स्टेप. यू हॅव टू फॉलो इट. नेक्स्ट सिक्स्थ एक्झाम्पल नंबर 6. इव्हॅल्युएट. बघा नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 6. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन e raised to power e raised to x into e raised to x dx. खूप सिंपल एक्झाम्पल आहे कारण आपल्याला माहिती आहे e raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? e raised to x. म्हणजे फंक्शन पण तोच, डेरिव्हेटिव्ह पण तोच. म्हणजे t ची व्हॅल्यू e raised to x ठेवायची कारण फंक्शन e raised to x आहे, फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह e raised to x आहे. म्हणजे दोन्ही टर्म सेम आहेत. तर त्यावेळेस बघा i इज इक्वल टू ही टर्म कन्सिडर केली. नाउ e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x दोन्ही टर्म अवेलेबल आहेत म्हणून पुट e raised to x. नाउ डेरिव्हेटिव्ह काढा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x dt divided by dx is equals to derivative of e raised to x. So dt divided by dx is equals to what is derivative of e raised to x? e raised to x. म्हणजे याला असं लिहिता येतं dt is equals to काय लिहिणार? e raised to x multiply by dx. आता या इक्वेशन मध्ये काय काय चेंजेस होतील ते बघा. I is equals to integration e
रेस टू पॉवर ई रेस टू एक्स. इथं काय ठेवणार टी, म्हणजे काय होणार ई रेस टू पॉवर टी इंटू राहिलेली टर्म ई रेस टू एक्स डी एक्स, ई रेस टू एक्स डी एक्स. त्याच्यासाठी व्हॅल्यू काय ठेवणार ई रेस टू टी डी टी. जसं ई रेस टू एक्स चं इंटिग्रेशन ई रेस टू एक्स, तसंच ई रेस टू टी चं इंटिग्रेशन ई रेस टू टी, म्हणजे ई रेस टू टी चं इंटिग्रेशन ई रेस टू टी प्लस सी, म्हणजे ई रेस टू पॉवर ई रेस टू एक्स प्लस सी, ई रेस टू पॉवर ई रेस टू एक्स, ई रेस टू पॉवर ई रेस टू एक्स प्लस सी. हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. 7 नंबर. प्रॉब्लेम नंबर 7 बघा. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन tan इनवर्स x ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. आता इथं जर लक्षात घेतलं तर tan इनवर्स x आहे. काय येतो tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह, तर तो आहे 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. म्हणजे दोन्ही टर्म पाहिजे, फंक्शन आणि फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. हा पार्ट म्हणजे तो फंक्शन ओरिजिनल, हा पार्ट म्हणजे डेरिव्हेटिव्ह, राईट. म्हणजे ही टर्म पण आहे tan इनवर्स x. 1/1 प्लस एक्स स्क्वेअर आहे 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, 1/1 प्लस एक्स. म्हणजे दोन्ही आहेत, म्हणजे त्या फंक्शनला काय पुट करायचंय टी पुटअप करायचं, एवढंच आहे. ज्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे त्याला टी पुटअप करायचं, म्हणजे पुट t is equals to tan inverse x, right. डेरिव्हेटिव्ह काढा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढा जेणेकरून dt व्हॅल्यू आपल्याला ऍडजस्ट करता येईल. सो dt डिवायडेड बाय dx इज इक्वल्स टू d by dx ऑफ tan inverse of x, right. So dt divided by dx is equals to tan inverse x. याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 1 divided by 1 plus x square. तर याच्यावरून नुसतं dt ची व्हॅल्यू काढता येईल. सिंपली dt is equals to 1/1 plus x square आणि मल्टिप्लाय बाय dx. हा dx राईट साइडला शिफ्ट केला, ठीक आहे. तर बघा चेंजेस. सो I is equals to इंटिग्रेशन. बघा पहिली टर्म काय आहे tan इनवर्स x. tan इनवर्स x म्हणजे काय आहे t, त्याचा स्क्वेअर आहे, म्हणजे हा काय होणार t स्क्वेअर होणार, राईट. नेक्स्ट टर्म काय आहे 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, म्हणजे ही टर्म. हा झाला ऍडजस्ट झाला 1/1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू dx. हा टर्म, या टर्मच्या ठिकाणी व्हॅल्यू काय ठेवता येणार आहे dt, म्हणजे सिंपल टर्म येते t स्क्वेअर इंटू dt. बघा हा मोठा होता t स्क्वेअर इंटू dt, म्हणजे dx बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. याला कसं लिहिता येते ना dx डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. हाच आहे dx बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. dx बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे काय dt. जसं एक्स स्क्वेअर चे इंटिग्रेशन तसं t स्क्वेअर चे इंटिग्रेशन. t स्क्वेअर चे इंटिग्रेशन काय आहे तर t रेस टू पॉवर ऑलरेडी 2 आहे, 2 प्लस 1 डिवायडेड बाय 2 प्लस 1 प्लस c. म्हणजे ही व्हॅल्यू किती येते t क्यूब डिवायडेड बाय 3. t क्यूब म्हणजे tan इनवर्स x. म्हणजे फायनल आन्सर tan इनवर्स x या टर्मचा क्यूब डिवायडेड बाय 3 आणि प्लस c. म्हणजे I is equals to tan इनवर्स x त्याचा क्यूब डिवायडेड बाय 3 प्लस c. आता एक्झामिनर फक्त ही व्हॅल्यू इथला पॉवर फक्त चेंज करू शकतो. क्यूब देणार, 4th पॉवर, 5th पॉवर. इथला पॉवर चेंज झाला, समजा 4 एक्झाम्पल वेगळं झालं, 5 केलं एक्झाम्पल वेगळं झालं. फक्त मेन प्रॉब्लेम काय लक्षात ठेवायचं, मेन स्टेप ही स्टेप. या स्टेप्स खूप महत्त्वाचे, पुट करणे, त्याच्यानंतर ही स्टेप आणि फायनल रिझल्ट. tan इनवर्स x चा क्यूब डिवायडेड बाय 3. तर इथं 4th नाही, आताच एक्झाम्पल काय आहे 2च आहे, राईट. ओके, नेक्स्ट बघा 8 नंबर. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 3 चा पॉवर tan इनवर्स x डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू dx. आता ओळखा फंक्शन कोण आहे
त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे का, खरंच आहे का, टॅन इनव्हर्स एक्स आहे. टॅन इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह 1/1 + x² प्रेझेंट आहे, म्हणून आपल्याला t इज इक्वल्स टू काय ठेवता येईल, टॅन इनव्हर्स एक्स. बघा सोल्युशन, लेट I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन 3 टॅन इनव्हर्स एक्स डिवायडेड बाय 1 + x² इंटू dx. फंक्शन टॅन इनव्हर्स आहे म्हणून t इज इक्वल्स टू टॅन इनव्हर्स एक्स, याचा डेरिव्हेटिव्ह dt/dx, टॅन इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह 1/1 + x², dx ला उजव्या बाजूला शिफ्ट केलं 1/1 + x² इंटू dx. ही कशाची व्हॅल्यू झाली, dt ची व्हॅल्यू. dt ची व्हॅल्यू काय आली 1/1 + x² इंटू dx, आणि t ची व्हॅल्यू काय यूज केली आपण, टॅन इनव्हर्स x यूज केली, राईट. सो देअरफॉर I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन, बघा काय चेंज होईल, 3 आहे, सो लेट अस राइट हियर 3. पॉवर मध्ये टॅन इनव्हर्स आहे, टॅन इनव्हर्स x ला काय लिहू शकतो मी, t लिहिता येतं, राईट. आता राहिला प्रश्न या टर्मचा, 3t ऍडजस्ट झाला, dx/1 + x², dx/1 + x² म्हणजे काय लिहिता येतं, dt. जसं 3t तसं 3x म्हणजे ax ला कंपेअर करता येतं. आपल्याकडे हा फॉर्म्युला माहिती आहे, ax dx, ax डिवाइडेड बाय log a आहे. समजा मी ax च्या ऐवजी at ठेवला असतं, इंटू dx च्या ऐवजी dt असतं, तर हा फॉर्म्युला काय आला असता, at डिवाइडेड बाय log a. आता at ला फक्त काय आहे, a ची व्हॅल्यू 3 आहे, म्हणजे 3t डिवाइडेड बाय log 3. log a म्हणजे काय असणार आहे, log 3 + c, म्हणजे तुमचं फायनल आन्सर 3 टॅन इनव्हर्स x डिवाइडेड बाय log 3 and plus c. So this is the final step. I is equals to 3 tan inverse x divided by log 3 plus c. Let problem number 9 बघा. Evaluate integration sec square x divided by 3 plus tan x into dx. आता ओळखा फंक्शन, ओळखा आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह ओळखा. मला फंक्शन काय आहे, डेरिव्हेटिव्ह कोण आहे, sec square x डेरिव्हेटिव्ह आहे बघा, आणि फंक्शन tan x आहे, म्हणजे tan x आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे. जेव्हा दोन्ही टर्म अवेलेबल असतात तेव्हा सबस्टिट्यूशन मेथड यूज करायची, आणि मग तिथं पुट करावं लागेल आपल्याला. काय पुट करावं लागेल, ज्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे त्या फंक्शनला t ठेवायचं आहे. म्हणजे काय येतं बघू आपण आता. लेट I is equals to सोल्यूशन इंटिग्रेशन sec square x divided by 3 plus tan x into dx. So put t is equals to tan x, कारण tan x का ठेवायचा, त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे म्हणून. So differentiate, so d by dt of tan x dt divided by dx. tan x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, sec square x, dx राइट साइडला शिफ्ट करा, म्हणजे ही टर्म होणार sec square x into dx. आता या इक्वेशन मध्ये काय काय चेंजेस होतील ते चेंजेस बघा. सो I is equals to इंटिग्रेशन इथं आहे, ही टर्म sec square x dx, sec square x dx, याच्यासाठी काय ठेवता येतो, dt डिवाइडेड बाय 3 plus tan x, म्हणजे 3 plus t. संपलं. याला असं लिहिता येतं इंटिग्रेशन 1/3 plus t into dt. ज्यांना t मध्ये काढणं अवघड वाटतं त्यांनी t लाच x म्हणायचं, म्हणजे बोलतानाच x म्हणायचं. 1/3 plus x किंवा x plus 3 बघा, तुम्हाला असं इंटिग्रेशन माहिती आहे, 1/x plus 3 असं काढा, किंवा इंटिग्रेशन 1/3 plus x. दोन्हीचा मीनिंग तोच आहे. x plus 3 काय, 3 plus x काय, म्हणजे 1/x. म्हणजे याचं इंटिग्रेशन काय येतं, log x plus 3 येतं. म्हणजे 1/3 plus t चं इंटिग्रेशन काय येणार, log of 3 plus t
डिवायडेड बाय कंपोजिट आहे म्हणून डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 प्लस टी प्लस सी झालं त्याचा फायनल आन्सर लॉग ऑफ 3 प्लस टी 3 चा डेरिव्हेटिव्ह 0 नंबर आहे जसं x चा डेरिव्हेटिव्ह 1 तसं t चा डेरिव्हेटिव्ह पण 1 x आणि t सेमच आहे प्लस सी 0 प्लस 1 म्हणजे 1 म्हणजे तुमचं फायनल आन्सर सिम्पली log 3 प्लस टी आणि t ची व्हॅल्यू ठेवून द्या t इज नथिंग बट tan x so simply log of 3 plus tan x plus c I is equals to log of 3 plus tan x plus c log of 3 plus tan x plus c ओके बघा असाइनमेंट बघा इव्हॅल्युएट फर्स्ट इंटिग्रेशन साइन ऑफ लॉग एक्स डिवायडेड बाय एक्स आता इथं कोण फंक्शन आहे आणि डेरिव्हेटिव्ह कोण आहे शोधा लॉग एक्स फंक्शन आहे आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स म्हणजे टी इज इक्वल्स टू लॉग एक्स हे पहिल्या प्रॉब्लेमसाठी सबस्टिट्यूशन करावं लागेल इथं पुट करावं लागेल टी इज इक्वल्स टू लॉग एक्स ओके दुसऱ्या प्रॉब्लेमसाठी परत सेम हिंट लॉग एक्स आहे 1 बाय एक्स आहे म्हणजे पुट टी इज इक्वल्स टू लॉग एक्स तीच व्हॅल्यू इथं पण ठेवावी लागेल तिसऱ्या प्रॉब्लेमसाठी tan इनवर्स x चा क्यूब अपॉन 1 प्लस x स्क्वेअर म्हणजे tan इनवर्स ला t ठेवावं लागेल कारण त्याचा डेरिव्हेटिव्ह tan इनवर्स x चा काय येतो 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर येतो इथं tan x ठेवावं लागेल कारण tan x चा डेरिव्हेटिव्ह अवेलेबल आहे म्हणून पुट t इज इक्वल्स टू tan x हे 3-4 एक्झाम्पल्स ट्राय करा पुढच्या लेक्चर मध्ये पुढच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये याच्यावर रिलेटेड अजून एक्झाम्पल्स घेऊ म्हणजे ही मेथड संपते